देशभरात आज 73वा प्रजासत्ताक दिन उत्साहानं साजरा झाला। नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमाचा हा वृत्तांत। देशभरात आज 73वा प्रजासत्ताक दिन उत्साहानं साजरा केला जात आहे। देशभरात यंदाचं वर्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा केला जात असल्यानं या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे। नवी दिल्लीतल्या राजपथावर आज प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा झाला। राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजपथावर ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी श्रीनगर इथं दहशतवाद विरोधी मोहिमेत शौर्य दाखवत सर्वोच्च बलिदान दिलेले जम्मू काश्मीरचे सहाय्यक उपनिरीक्षक बाबूराम यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आलं। त्यांच्या पत्नी रीना राणी आणि मुलगा माणिक यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून पुरस्कार स्वीकारला। राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर 21 तोफांची जोरदार सलामी देण्यात आली। राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मानवंदना स्वीकारल्यानंतर संचलनाला सुरुवात झाली। या सोहळ्यात भारताच्या लष्करी सामर्थ्याचं आणि सांस्कृतिक विविधतेचं मनोहारी दर्शन घडलं। यावेळी संरक्षण दलाच्या तुकड्यांनी संचलनात भारताच्या संरक्षण सामर्थ्याची झलक दाखवली। गेल्या 75 वर्षातील भारतीय लष्कराच्या गणवेश आणि जवानांच्या शस्त्रास्त्रांच्या विकासाच्या विविध टप्प्यांवरील प्रदर्शन ही संचलन तुकड्यांच्या संचलनाची संकल्पना होती। दस्ते का नेतृत्व कर रहे हैं लेफ्टिनेंट वरुण प्रताप सिंह, जो कि 17 राजपूत रेजिमेंट से आते हैं। और अब सलामी मंच के सामने सजीले जवानों से सुसज्जित असम रेजिमेंट का दस्ता। जम्मू कश्मीर लाइट इन्फेंट्री रेजिमेंट के इस जोशीले दस्ते का नेतृत्व 5वीं बटालियन के मेजर रितेश तिवारी कर रहे हैं। Contingent led by young woman officer Lieutenant Manisha Bora. This contingent too is attired in the current Indian Army uniform. Approaching the saluting base, the Indian Air Force marching contingent. भारतीय नौसेना की बहुआयामी क्षमताओं की प्रदर्शन मंजूषा के साथ साथ आत्मनिर्भर भारत के अंतर्गत मुख्य समावेशन को दिखाया गया है। यानंतर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या संकल्पनेवर आधारित तयार करण्यात आलेल्या 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश तसंच 9 मंत्रालय आणि विभागांच्या चित्ररथांचं सादरीकरण करण्यात आलं। महाराष्ट्राची जैवविविधता आणि राज्य जैव मानके या विषयांवरील राज्याचा चित्ररथही लक्षवेधी ठरला। वनराईचा राजा आंबा ताम्हण आणि मस्त शेकरू, हरियालाचे रूप देखणे निळे जांभळे फूल पाखरू, अथांग सागर रम्य किनारे सह्याद्रीचे उंच कडे, गवत फुलांच्या रंगांवरती महाराष्ट्राचा जीव जडे। जपतो आम्ही जैव वारसा, जपतो आम्ही वसुंधरा, झाडे लावू झाडे जगवू हाच आमचा धर्म खरा। नेताजी सुभाषचंद्र बोस, काशी विश्वनाथ धाम, बदलते जम्मू काश्मीर, महिला सक्षमीकरण यांसारख्या विषयांवरील चित्ररथांनी भारताचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा सादर केला।
चित्ररथांच्या सादरीकरणानंतर वंदे मातरम या अखिल भारतीय नृत्य स्पर्धेद्वारे निवडलेल्या 480 नर्तकांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. BSFचे सीमा भवानी मोटरसायकल पथक आणि इंडो तिबेटियन सीमा पोलिसांच्या हिमवीर यांच्याकडून दुचाकीवरील चित्तवेधक कवायती सादर झाल्या. भारतीय सीमा के हिमवीर, भारतीय तिब्बत सीमा पुलिस के प्रहरी यहाँ राजपथ पर लोटस फॉर्मेशन में कांस्टेबल अश्विनी पराते, कांस्टेबल शिवकरण रावत के साथ 15 जवान आकर्षक फॉर्मेशन में. आतुरतेनं ज्याची वाट पाहिली जाते तो संचलनाचा भाग म्हणजे हवाई संचलन. यंदा पहिल्यांदाच भारतीय हवाई दलाची अत्याधुनिक 75 विमानं हेलिकॉप्टर्सने हवाई संचलन केलं. दूरदर्शनच्या समन्वयानं प्रथमच हवाई संचलनादरम्यान कॉकपिटमधून दिसणारी दृश्य दाखवण्यात आली. तिरंगा फॉर्मेशन जिसका नेतृत्व कर रहे हैं विंग कमांडर गिरीश कुमार और अन्य पायलट विंग कमांडर वाई श्रीधर, स्क्वाड्रन लीडर. विमान विभिन्न शहरों से उड़ान भरते हैं, अनुशासन, समन्वय और सटीकता से अपनी अपनी उड़ान को अंजाम देते हैं. So slowly as the flight path progresses, speeds will increase. Daring and of course there is precision. फॉर्मेशन के कैमरा इनको दूर कैप्चर करते हैं और अगली फॉर्मेशन के लिए अब आप तैयार हो जाइए. तो MiG-29 UPG, 2 सुखोई 30 MKI विमान. अन्य पायलट हैं जैगुआर में ग्रुप कैप्टन एन अभिषेक और सैफ जैदी. MiG-29